यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी आता महायुतीच्या उमेदवारीवरून अद्यापही तिढा कायम दिसतोय। संजय राठोड यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे आणि महायुतीच्या नेत्यांची यवतमाळमध्ये सध्या बैठक सुद्धा सुरू आहे। पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह अनेक पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। खासदार भावना गवळी या बैठकीला उपस्थित राहणार का, हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालाय। वाशिम लोकसभा मतदारसंघाचा उमेदवारीचा तिढा, विशेषतः महायुतीच्या उमेदवाराचा तिढा आता सुटण्याची शक्यता आहे। सध्या यवतमाळच्या राधामंगलम ज्या हॉटेल्समध्ये सध्या महायुतीच्या नेत्यांची बैठक आहे। भाजप आणि शिवसेनेचे नेते या बैठकीला उपस्थित आहे। विशेष म्हणजे उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्या अनुषंगानं उमेदवार कोण याबाबत आता थोड्या वेळाच बैठकीमध्ये निश्चित होणार आहे। या बैठकीला पालकमंत्री संजय राठोड, यवतमाळचे आमदार मदन येरावार यांच्यासह अनेक गणमान्य जे आहे नेते मंडळी या बैठकीला उपस्थित आहे। विशेष म्हणजे उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहे। यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेही या उद्याच्या उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहणार आहे। आजच्या बैठकीमध्ये उमेदवार कोण याबाबत शिक्कामोर्तब होणार आहे। थोड्या वेळात हा तिढा सुटेल। खरं तर संजय राठोड यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असं म्हटलं जातं आहे आणि त्यामुळे आताची बैठकीमध्ये भावना गवळी यांची अनुपस्थिती आहे। त्यामुळे खरं तर संजय राठोड यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल असं म्हटलं जातं आहे आणि आता या थोड्या वेळात या बैठकीमध्ये उमेदवारीच्या नावावर शिक्कामोर्तब होईल। कवी श्यामकोर, पुढारी न्यूज, यवतमाळ।